तुम्हाला जर प्रेमातच पडायचं असेल, सध्या स्पर्धा परीक्षाच्या युगामध्ये प्रेमाचा बाजार उठलाय आणि प्रेमाचं एक फॅड आलंय. मुला मुलगीला सांगतो की मी तुझ्यासाठी तारेचंद्र तोडून आणेन, मुलगी मुलाला सांगते मी तुझ्यासाठी घरच्याला सोडून देईन. हे वास्तव आहे. मी थोडा टाइम घेतोय पण बोलणं आवश्यक आहे. मित्रांनो, या प्रेमाभिमात पडू नका. तुम्हाला जर खरं काही प्रेम करायचं असेल तर ते तुम्ही एमपीएससी वर प्रेम करा. कारण एमपीएससी ला सर माझा अनुभव आहे, तिला सवत जमत नाही. सवत माहिती सगळ्यांना, एमपीएससी ला सवत जमत नाही. त्यामुळं ज्या काळामध्ये तुम्ही अभ्यास करताय त्या काळामध्ये एमपीएससी ला सवत आणू नका, नाही तर भांडणं झाल्याशिवाय राहणार नाही, एमपीएससी वरचं ठरल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळं मला याच्यातून काय सांगायचंय तर तुम्ही 3 वर्ष 4 वर्ष जो काय पर्टिक्युलर टाइम देताय त्या टाइम मध्ये स्वतःला झोकून द्या आणि फापट गोष्टीसाठी खोट्या मोटिवेशनसाठी अभ्यास करू नका. तुम्हाला प्रवास थोडक्यात सांगायचा झाला तर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खाडेगोटे 30 घरांची असलेल्या वस्तीपासून माझं शिक्षण सुरू झालं. भगवान महाराज माध्यमिक विद्यालय सावरगाव घाट म्हणजे माझ्या मूळच्या गावी माझं माध्यमिक शिक्षण आणि उच्च माध्यमिक शिक्षण झालं. आणि त्यानंतर बलभीम महाविद्यालय बीड येथून मी माझं BA इतिहास पदवी घेतली. पण BA म्हणजे माझं 12वी झाल्यानंतर मला काय करायचं हा प्रश्न ज्यावेळी माझ्यासमोर होता त्यावेळेस माझ्यासमोर माझे ध्येय आणि माझं स्वप्न सगळं बाजूला ठेवून एकच प्रश्न उभा होता की संतोष, तुला जे काय करायचंय, तुझे जे काय स्वप्न असतील ते नंतर, पण आता तुझे आई वडील जनावरासारखं जगणं जगतायत, कारखान्यावरती जाऊन बेलापूरला जाऊन ऊस तोडताय, तर तुला जे स्वप्न पूर्ण करायचे ते परत कर. पण सगळ्यात जर पहिलं काही करायचं असेल तर तुला तुझ्या आईबापाचा कोयता बंद करायचा आहे. पहिलं जर काही करायचं असेल तर आईबापाचं जनावरासारखं जगणं बंद करायचंय. म्हणून सर मी या क्षेत्रामध्ये आलो. कारण की जर दुसऱ्या कुठल्या क्षेत्रामध्ये जायचं म्हटलं तर पैशाचे किंवा आर्थिक प्रॉब्लेम असतात आणि मला हे क्षेत्र असं वाटलं, मी माझ्या आयुष्यामध्ये एमपीएससीला आणि यूपीएससीला देव मानतो, ते माझं मंदिर मानतो. कारण मला एक जाणवलं की इथं आपल्याला कुठले पैसे भरायची गरज नाही, इथं आपल्याला कुठला वशिला लावायची गरज नाही. तर आपण स्वतःच्या मेहनतीवर जर अभ्यास केला, प्रामाणिकपणे अभ्यास केला, योग्य मार्गावर अभ्यास केला, जर आपण कुठल्या प्रवाहामध्ये चुकीच्या मार्गाने जर वाहत गेलो नाही तर आपण या प्रयत्नात आपण इथपर्यंत येऊ शकतो. म्हणून मी 12वी नंतर एमपीएससीकडे आलो. आपल्या मनामध्ये ग्रामीण भागातल्या मुलांच्या डोक्यामध्ये एक संभ्रम असतो की जे कोणी क्लास 1 अधिकारी होतात, क्लास 2 अधिकारी होतात, मोठमोठ्याल्या लाल दिव्याच्या गाडीत येतात, मोठमोठ्याल्या ऑफिसमध्ये बसलेले असतात, ते कोणीतरी मोठ्याचा मुलगा असतात, कोणीतरी वशिला करून आलेला असतो किंवा खूप अभ्यास करावा लागतो किंवा 18 तास अभ्यास करावा लागतो आणि मग आपल्यासारखा गरीबाचा सामान्य कुटुंबातला मुलगा होऊ शकत नाही, असा संभ्रम आमच्या ग्रामीण भागातल्या सर डोक्यामध्ये असतो. परंतु मी तुम्हाला विश्वास देऊ इच्छितो, इथं बसलेली मला जाणीव आहे, मी तुमच्यातला आहे, तुमच्यासारखा आहे, तुमच्यामधून आलेला आहे. त्यामुळे मला माहिती आहे इथं बसलेला 90% मुलगा, इथं बसलेला 90% जो क्राऊड आहे तो शेतकरी कुटुंबातला, सामान्य कुटुंबातला आहे. त्यामुळे मी तुम्हाला विश्वास देतो की जर तुमच्या डोक्यामध्ये जर असा काही जर संभ्रम असेल तर तो संभ्रम काढून टाका. कारण तुमच्या समोर जो संतोष खाडे उभा आहे हा कोणा मोठ्याचा पोरगा नाही, पैशावाल्याचा पोरगा नाही, वशिलावाल्याचा पोरगा नाही, तर हा एका सर्वसामान्य कुटुंबातला ऊसतोड कामगाराचा पोरगा आहे. आणि तो जर एमपीएससीच्या माध्यमातून DYSP पदापर्यंत येऊ शकतो तर इथं बसलेला प्रत्येक मुलगा हा आपापलं स्वप्न पूर्ण करू शकतो.